राजकीय वरदहस्त असलेल्या कर्जत नेरळ राज्यमार्ग रस्त्यालगतचे बांधकामाबद्दल नेरळ ग्रामपंचायतीची तत्परता, सार्वजनिक बांधकाम विभाग व नेरळ प्राधिकरण आणि महसूल विभागाच्या नोटिसा पोचून देखील बांधकाम पूर्ण करण्यात आले। परवानगी नसलेल्या बांधकामाला नेरळ ग्रामपंचायतीने तत्परता दाखवत घरपट्टी आकारणी करण्याचे काम केले आहे। दरम्यान राजकीय वरदहस्त असलेले रस्त्यालगतचे बांधकाम तोडण्यापासून रोखले गेले असल्याची चर्चा नेरळ गावामध्ये आहे। त्यामुळे त्या रस्त्यालगतच्या बांधकामाला राजकीय वरदहस्त कोणाचा आहे याची चर्चा सुरू आहे। रस्त्यालगत बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नेरळ विकास प्राधिकरण आणि महसूल विभाग यांच्यापैकी कोणाचीही परवानगी घेण्यात आली नाही। नेरळ गावाला प्राधिकरणाचा दर्जा असून नेरळ गावात कोणतेही बांधकाम करण्यासाठी नेरळ विकास प्राधिकरण यांची परवानगी घ्यावी लागते। त्यामुळे नेरळ विकास प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग उरण आणि महसूल विभाग यांनी या बांधकामाबद्दल संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत। तर महसूल विभागाने तेथील नैसर्गिक पाणी वळविण्यात आल्याबद्दल आणि मातीचे उत्खनन केल्याबद्दल दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे। मात्र नेरळ ग्रामपंचायतीने मोठी तत्परता दाखवत बांधकाम पूर्ण होण्याआधी 2 महिन्यांची घरपट्टीची आकारणी केलेली दिसून येत आहे। त्यामुळे केवळ महसूल वाढवण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतकडून नियम डावलून झालेल्या बांधकामाला अभय देण्याचे काम नेरळ ग्रामपंचायतकडून करण्यात आलेले आहे। त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीच्या या कारभाराची शासनाने चौकशी करावी अशी मागणी होत आहे। तर दुसरीकडे राजकीय वरदहस्त यांच्याकडून नेरळ ग्रामपंचायतीवर दबाव आला की काय असा प्रश्न देखील या बांधकामाबद्दल उपस्थित होत आहे। त्यामुळे मिनी प्लाझा मार्केट सुरू झाल्यावर वाहने खरेदीसाठी थांबणार आणि त्यामुळे अपघाताची शक्यता वाढणार आहे। भविष्यात हे मिनी प्लाझा मार्केट अपघाताचे केंद्र ठरू शकते असे वाहन चालक सांगत आहेत।